यानंतर थेट आपण ठाण्यामध्ये जाऊया। तिकडे ठाण्यामध्ये महापालिकेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये महापौर पदासाठीचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। ही दृश्य आपण ठाणे महापालिकेतील पाहतो। या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत, तसंच नरेश म्हस्के देखील आपल्याला दिसत आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये नगरसेवक महापौर पदाचा अर्ज दाखल करतायत। ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे आणि आपल्या बालेकिल्ल्यामध्ये आपलाच नगरसेवक असावा यासाठी शिंदे सेनेनं मजबूत मोर्चा मागणी केलेली आहे। आपण दृश्य पाहतोय ठाणे महापालिकेतील। या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित आहेत। त्यांच्या उपस्थितीमध्ये नगरसेवक महापौर पदाचा अर्ज दाखल करतात। समोर समोर ओके अरे खाली घे ना सूची वरती वरती जातोय। ओके ठाणे महापौर पदासाठी अर्ज दाखल केले जात आहेत। ठाणे महापालिकेत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे सेनेचे नगरसेवक महापौर पदासाठी अर्ज दाखल करतायत। ही लाईव्ह दृश्य आपण महापालिकेतील पाहतोय। ठाणे हा शिंदे सेनेचा शिवसेनेचा बालेकिल्ला, त्यामुळे आपल्या बालेकिल्ल्यामध्ये आपलाच महापौर बसावा अशी प्रत्येक शिवसैनिकांची भावना असते। आपण ही दृश्य महापालिकेतली पाहतोय। ठाणे महापालिकेतील या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महापौर पदासाठी जे नगरसेवक अर्ज दाखल करतायत त्यांना पाठिंबा देण्यासाठी महापालिकेमध्ये दाखल झालेले आहेत। शर्मिला पिंपोलकर यांनी अर्ज दाखल केलेला आहे। त्यामुळे आता ठाण्याचा महापौर कोण होणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। ठाणे महापौर पदासाठी आज अर्ज दाखल केले जात आहेत। शर्मिला पिंपोलकर यांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी ठाण्याचे सगळे पदाधिकारी नेते मंडळी उपस्थित आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज महापौर पदासाठीचा अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। शर्मिला पिंपोलकर यांनी आज अर्ज दाखल केलेला आहे।